बोलतो मी किट्टू 11 आणि असोसिएशन प्रीमियर लीग 2025 असोसिएशन प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 सुपर 8चा थरार मित्रांनो आपण पाहत आहोत आणि या सुपर 8च्या थरारामधला पुढील सामना आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना एका या धावेने बँकेमध्ये खातं खोललेलं आहे आणि अशाच वेळी धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. किट्टू 11 या संघाच्या धावफलकावर एक धाव, सॉरी एकही धाव नाहीये. डॉट चेंडू होता, डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय, नंतर डेड बॉल आलाय, एकच बॉल झालाय. तिसरी लढत आपल्या समोर मित्रांनो पाहतोय आपण, जिथं टॉस जिंकला धर्मीन स्पोर्ट्स संघानं आणि त्यांनी इन्व्हाइट केलं किट्टू 11 या संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी. 5 षटकांची लढत. रोशन आलेत पहिल्यांदाच बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय रोशन यांना. लेफ्ट हँड राऊंड विकेट, पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल जाईल अलॉंग द कार्पेट, बॉन्ड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, APL चौकार. तर 4 धावांनी सुरुवात करत असताना सुबोध धुमाल आणि सुशांत पाटील अशी सलामीची जोडी आपण पाहतोय पहिल्याच्या मॅच मध्ये. 5 षटकांची लढत आणि या 5 षटकांच्या लढतीमध्ये जर पाहायला गेलात ना, जिथं कमी धावा पाहायला मिळाल्या ना, धावा चेस झाल्यात. वाह, यावेळी स्लॉक स्वीपचा षटका पाहतोय. यावेळी अक्षरशः पायावरती थांबले आणि तदनंतर मात्र यावेळी देखील चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार, षटकार. मात्र पायावरती थांबत मात्र षटकार मात्र पाहायला मिळाला आणि अक्षरशः इथून खऱ्या अर्थानं रोशन यांच्या गोलंदाजीवरती अक्षरशः तोडफोड करायला सुरुवात केली पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळी इनसाइड आउटचा फटका पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये लाभेश होते बॉल खाली, तद्वर एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेनं अखेरीस स्ट्राईक देखील रोटेट झाली. 4 बॉलचा खेळ समाप्त झाल्याने 11 धावा धावफलकावरती पाहतोय. 11 धावा सुबोध धुमाल यांच्या बॅट मधून आतापर्यंत टीम किट्टू 11 संघासाठी पाहतोय. तोडफोड करण्यासाठी किट्टू 11 प्रत्येक वेळी जामलं जातं. स्ट्रॉंग बॅटिंग लाईन ही खऱ्या अर्थानं त्यांची ओळख येणाऱ्या बॅटिंग ऑर्डर मध्ये जर पाहायला गेला तर सौरभ पाटील हे देखील असणार आहेत आणि तत्पूर्वी मात्र सुशांत हे देखील त्यांचेच बंधू आहेत. हे देखील तोडफोड करण्यासाठी जाणले जातात आणि त्यांच्यावरती मात्र जिम्मेदारी असताना मात्र पहिलाच बॉल फेस करतील ते. यावेळी थ्रू दी कव्हर्स करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट, चेंडू जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर लाईन, बॉन्ड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. येतोय सुशांत पाटील यांच्या बॅट मधून पहिला APL चौकार. व्हॉलेंटियर्स SP सुपर प्लेयर, SP सुपर प्लेयर आपण या मॅचला व्हॉलेंटियर असणार आहे, त्याची दखल घ्यायची आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. पुढचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळत असताना वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल घेण्या बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि अशातच चुका झाल्या आणि मात्र 4 धावांचा दंड भोगावा लागतोय. तो अर्थातच टीम धनवीन स्पोर्ट्स या संघाला. धावसंख्येत 4 नी बदलाव. पहिल्या षटकाचा 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अति वेगानं ही धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये जर पाहायला गेल्यात 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रणय 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिल्या होत्या 50 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिल्या 46 धावा. म्हणजे जर आपण 50-46 धावापर्यंत जर मजल मारतोय तर आपल्याला मात्र जर पाहायला गेलात ना तर धावा चेस होताना आपण पाहिल्यात. याच उद्देशानं जर पाहायला गेलात ना तर 70-75 धावांपर्यंत नक्कीच पल्ला पार करण्याचा प्रयत्न टीम किट्टू 11 हा संघ करू शकतोय.
सुरुवातीच्या दोन्ही संघाने धावसंख्या उभारत असताना थोडीशी धास्ती घेतली होती. त्या कारणानं त्यांनी सावधतेचा पवित्रा केला आणि कमी धावसंख्या धावफलकावर रचत असताना आपल्याला दिसली. परंतु त्यातून काहीतरी शिकवण या किट्टू 11 या संघाने घेतलेली आहे आणि आता मात्र ती सावधतेचा पवित्रा न घेता आपला जो नॅचरल गेम आहे ना, नैसर्गिक गेम असतो प्रत्येकामध्ये, तो नॅचरल गेम करत असताना किट्टू 11 या संघाने एका षटका अखेरीस 19 धावा रचलेल्या आहेत. दुसरं षटक, दुसऱ्या षटकात गोलंदाज अलंकार म्हात्रे आलेत. विन स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून अलंकार आलेत. दुसरं षटक राईट अबाउट द विकेट. पहिलाच बॉल जर पाहायला गेला तर सुंदर पद्धतीने गुडलेन स्पॉटवरती फेकलेला हा बॉल कोणत्याही प्रकारचं उत्तर. स्टेपअप करून चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर मारण्याच्या उद्देशानं सुबोध धुमाल मात्र या बॉलवरती सरसावले होते, परंतु डॉट बॉल आलाय आणि अशातच दुसऱ्या षटकाला देखील आपण सुरुवात होताना पाहतोय. इथं 19 धावा पहिल्या षटकामध्ये कुठून काढले होते या दोघांनी. यावेळी लॉफ्ट केलाय, बराच वेळेला चेंडू हवेत आणि डिस्टन्स देखील क्लिअर करणार 6 धावांचा आणखी एक षटकार पाहतोय तो किट्टू 11 आणि सुबोध धुमाल यांच्या धावफलकावरती. नाही आहेत बघा, देवा पुजारी आपले व्हॉलेंटियर्स दिसत नाही आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अलंकार बॉलिंग ट्रॅकवरती. आणखी एक, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहेत, कोणत्याही प्रकारचे होणार नाही चूक आणि भागली विकेटची भूक. फलंदाज सुबोध धुमाल बॅक टू द डगआउट. सुबोधच्या माध्यमातून आपल्याला एक विकेट पाहायला मिळाली. 25व्या धावसंख्येवर पडत असणारा पहिला आद्रा. परंतु सुबोध आणि सुशांत जे सलामीला गेले होते ना, त्यांनी आपल्याला दिलेली कामगिरी पुरेपूर पद्धतीने पूर्ण केलेली पाहायला मिळाली. आता मात्र वन डाऊनसाठी आलेला मॅन फ्रॉम धामणपाडा सौरभ आणि सुशांत हे दोघे सुद्धा भाऊ बंधू आणि या बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा अशा बंधूंच्या जोड्या आपण पाहतो. आणि अशा वेळी सौरभच्या बॅटमधून आडव्या बॅटने काऊ कॉर्नर रिजनमधून क्षेत्ररक्षक येणार आहे आणि अशा वेळी एकच धाव. परंतु आजच्या काळात आपण आजच्या घडीला पाहिले ना तर सौरभ हा सुद्धा नावाजलेला एक क्रिकेटपटू आहे. दरम्यानच्या काळात अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी झाली, तिथे सुद्धा तडाखेबंद खेळ त्याने दाखवला. म्हणजे खारेपाट विभागातील जे टॅलेंट आहे ना, ते टॅलेंट क्रिकेटच्या मोठ्या पटलावर सुद्धा चमकताना आपण सातत्याने पाहणार आहोत. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा इथे खेळणारे खेळाडू या मोठ्या पडद्यावर सुद्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता आपण पाहतो या स्पर्धेदरम्यान जवळपास 149 सिक्स आलेले आहेत. म्हणजे पाहू शकतो किती टॅलेंट भरलेलं आहे, प्रत्येक खेळाडूमध्ये ताकद भरलेली आहे आणि तीच ताकद आपल्या खेळाच्या माध्यमातून इथे दर्शवत असताना प्रत्येक खेळाडू दाखवत आहे. आता मात्र हा चेंडू पाहतोय ऑन साइड रिझनमध्ये स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय आणि इथे एक धाव आलेली आहे. एकेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या आकड्यापर्यंत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे अलंकारच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल तत्पूर्वी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल केला जात आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं जे 4 षटक आहेत ना, ते 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्ण करायचे आहेत. त्या कारणाने आपण स्पीडअप करायचं आहे, ही नम्र विनंती. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकच्या एंडकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय सौरभला. हा चेंडू पहा कव्हर पॉइंट रिझन मधून जिथे क्षेत्ररक्षक नव्हता अशा ठिकाणावरून फटका खेळून काढलाय, परंतु या फटक्याने रस्ता पकडलेला आहे तो घोषित क्षेत्र रिझन मध्ये. आणि अशाच रीतीने एका या धावेने षटक क्रमांक दुसऱ्याची सुद्धा समाप्ती होत असताना आपल्याला पाहणार आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावसंख्या 14.00च्या सरासरीने जाऊन पोहोचलेली आहे ती 28 या आकड्यांवरती.
2 षटकांचा खेळ समाप्त झाल्याने 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. 14च्या रन रेटनं धावसंख्या पुढे जाण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सौरभ आणि सुशांत ही दोन बंधूंची जोडी आपण पाहतोय. 3 बॉल आणि 9 धावा आतापर्यंत सुशांत पाटील यांच्या बॅटमधून. तर दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर आतापर्यंत संथ गतीने खेळ करताना आपण पाहतोय. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 धावा. तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा लेफ्ट हँड राऊंड विकेट रोशन म्हात्रे. रोशन यांचा बॉल जर पाहायला गेला तर यावेळी ट्रॅप रचला होता आणि या ट्रॅप मध्ये अखेर सुशांत पाटील फसला जातोय. सुशांत बॅक टू डग आउट. मात्र इथे यश आलेलं आहे. विहार धामणपाडा या संघाचे प्रतिनिधित्व करतात हे दोन्ही सुद्धा खेळाडू. असोसिएशन प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय श्री अतुलजी पाटील यांचा तो संघ आहे आणि त्या संघातले दोन्ही खेळाडू चांगले असे कामगिरी करत असताना, चमकत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. दरम्यान पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसणार आहे आपला ओमकार. ओमकार दिसणार आहे. ओमकार मैदानाच्या आतमध्ये जात असताना त्यांच्या नेतृत्वाकडून थोडंसं काही गोष्टी सुद्धा त्यांना सुपूर्द करण्यात आलेली आहे. चर्चा करण्यात आलेली आहे की ओमकार आतमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीचा खेळ करणार आहे तो ओमकार. कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर सौरभ आहे जो की आक्रमक पवित्रा घेऊन आक्रमक खेळी करण्यासाठी प्रचलित आहे आणि दुसऱ्या बाजूला ओमकार गेल्यानंतर ओमकार कशा पद्धतीची खेळी करणार हे मात्र त्याला सांगण्यात आलेलं आहे. आता पाहायचं आहे की दोन्ही बाजूंनी तुफान हाणामारी होणार आहे की एका बाजूने तुफान हाणामारी होईल आणि दुसऱ्या बाजूला सावधतेने खेळ केला जाणार आहे. कारण की धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा बनल्यात 2 विकेट मोबदल्यानंतर. परंतु या 28 धावा बनत असताना चेंडू कमी वापरलेत आणि अशा वेळी एक मोठा फटका आल्या आल्या वेलकम षटकार 6 धावा. यावेळी पुन्हा एकदा एक ऑन साइड रिझन मधून स्क्वेअर लेग वरून षटकार पाहिला. त्यानंतर समोरला मिड ऑन रिझन मध्ये आपण पाहिलं चेंडू पकडण्याची धडपड पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. पण कल्पेश बघितलं ना तर धावसंख्या बनलेली आहे ती 35. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर स्क्रीनवर पाहिलं तर 70चं दाखवतोय. तर त्या 70चा धावा पूर्ण करायचे असतील ना तर एक प्रकारचं सातत्य लागणार आहे आपल्या फलंदाजीमध्ये आणि तेच सातत्य पूर्ण करणार का सौरभकडे ती ताकद आहे, सौरभकडे ती क्षमता आहे. सातत्याने त्या पद्धतीची खेळी करून दाखवले. एक असोसिएशनचं प्रीमियर लीगचं एका वर्षीचा सामना मला आठवतोय. शेवटची मॅच होती, फायनलची मॅच होती आणि सौरभ एकटाच फलंदाजी करत होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने सामना घेऊन आला होता आणि अशा वेळी शेवटच्या ओव्हरमध्ये सौरभची विकेट पडली तेव्हा मात्र प्रेक्षक आपापल्या घरी निघून गेले होते. तू सुद्धा होताच त्यावेळी आपल्यासोबत. नाही खरंच त्यावेळी आय थिंक रसिकची टीम होती. सौरभ बाद झाल्यानंतर तो गेलेला त्याने जोश खऱ्या अर्थानं. आणि सौरभची खिरी प्रलय पाहायला गेलात ना पहिल्या 2 षटकांमध्ये सौरभ कधीच अटॅक करत नसतो. सौरभ वाट बघत असतो 3रा, 4था आणि 5वा षटक आणि आता 3ऱ्या षटकाला सुरुवात झालंय. इथून मात्र गिअर चेंज करण्याचा पवित्रा आपल्याला पाहायला मिळाला. डिक्लेअर स्वरूपातून घोषित स्वरूपातली 1 धाव येत असताना पाहायला मिळते. 150 आतापर्यंत षटकार मारलेले आहेत. एखाद्या स्पर्धेची ओळख बघायची असेल ना की तिथले गोलंदाज किती चांगले आहेत तर वाईट आणि नो चेंडू किती टाकलेत ते काउंट करा आणि तिथले फलंदाज किती चांगले आहेत तर चौकार आणि षटकार किती मारलेत ते काउंट करा आणि अशाच रीतीने आपण एका स्पर्धेची ओळख बघत असतो. आणि अशा वेळी हा सुंदर असा चेंडू रोशन म्हात्रे यांच्या माध्यमातून इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटच्या चेंडूवर निर्धाव पद्धतीने हाताळणी करण्यात आली. धावसंख्या इथे स्थिरावत असताना दिसेल. धावा बनलेल्या आहेत त्या 37 2 विकेटच्या नंतर. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलात ना तर 2 षटकामध्ये 28 धावा आल्या होत्या. परंतु या षटकाचा विचार करायला गेला एक षटकार आला ना
तरी फक्त 9 धावा उर्वरित चेंडूमध्ये खर्च केल्या त्या रोशन म्हात्रे यांनी. म्हणजे सौरभ सारख्या फलंदाजाला आत्तापर्यंत थांबवून ठेवलंय, परंतु सौरभ सारख्या फलंदाजाला तुम्ही पुढच्या 2 षटकामध्ये किती थांबवू शकता हा देखील प्रश्न धर्मेंद्र स्पोर्ट्स संघासमोर असणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं पाहायला गेला तर ओमकार शेलके ज्यांनी पहिला बॉल खेळत असताना पहिला चेंडू जर पाहायला गेलात ना तर बराचसा लांब डिस्क क्षेत्रातून मारला होता, परंतु त्यांना किती थांबवून ठेवणार हे देखील प्रश्न धनवीन स्पोर्ट्स संघाच्या वरती असणार आहे. आपण खऱ्या अर्थानं पाहतोय गेली 2 दिवस आपण पाहिले आणि आजचा दिवस अंतिम दिवस आपण अनुभवतोय. असोसिएशन प्रीमियर लीगचा हा 6व्या पर्वातील तिसरा दिवस पाहतोय आणि आज जर पाहायला गेलात ना तर 2 टीम आतापर्यंत सुपर 4 साठी क्वालिफाय झाल्यात आणि मग तिसरी टीम कोणत्या प्रकारची असेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. कारण सुपर 8च्या मॅचेस आपण पाहतोय आणि इथून एक पाऊल आपण दूर आहोत ते सुपर 4 साठी आणि मग तिथून मग आपला प्रवास चालू होईल तो महाअंतिम मुकाबल्यासाठी. नाणेफेकीच्या कक्षामध्ये सौरभ सोबत थोडंसं चिटचाट केलं तेव्हा सुद्धा तो म्हणाला होता की माझा संघ मी 60 या धावसंख्येपर्यंत घेऊन जाणार आहे. तर आताचा आपण प्रोजेक्टेड स्कोर बघितला ना कल्पेश, तर तो 61 दाखवतोय. तर ती ज्यांना धावसंख्या उभारायची आहे ना त्या दिशेने त्यांचा प्रवास सुकरपणे जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आताचा रन रेट आपण बघतोय तर 12.33 दिसते. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अर्थातच त्यांच्याकडे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये जवळपास 24 धावा आल्या तरी सुद्धा 60च्या आसपास त्यांची धावसंख्या उभारू शकते. आणि अशाच वेळी षटक क्रमांक 3 साठी आलेला आहे तो जितेंद्र पाटील. जितेंद्र पाटील आपल्या षटकाची सुरुवात करते 10-12 पावलांचा स्टार्ट घेत. पहिला चेंडू जितेंद्रचा पंचांकडे एकदा जोरदार अपील. पंचांनी अपील फेटाळून देत असताना इथे रनआउटची संधी निर्माण होते आणि या संधीचं पाहावं लागणार आहे. तिसऱ्या पंचांकडून आमचे अतिदक्ष पंच पाहायला मिळतात स्क्रीनवर. प्रीतमजी पाटील कळवे पेण येथून आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि अतिशय आकर्षक स्टाईल असते त्यांची अंपायरिंगची सुद्धा आणि आकर्षक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासोबत गप्पा मारत असताना सुद्धा क्रिकेटच्या परिभाषेतून आपल्याला काही ना काही ज्ञान त्यांच्या माध्यमातून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचत असतो. आणि असेच तिसऱ्या अंपायरकडे आपण जाऊया जिथे की त्यांच्याकडून निर्णय येईलच. आणि अंपायरची भूमिका सुद्धा महत्त्वाची असते ना प्रत्येक स्पर्धेमध्ये कल्पेश. नाही, अंपायर म्हटलं ना तर क्रिकेटमधील दोन्ही टीममधला दुवा असतो. अंपायर कधीच कोणत्या टीमच्या बाजूने नसतं, मग तो बॅटिंग टीमच्या बाजूने नसतो किंवा फिल्डिंग टीमच्या बाजूने नसतो. तो फक्त क्रिकेटच्या नियमांना जागला जातो आणि त्या नियमाप्रमाणे चालत असतो. न आपलं काम हे दोन्ही बाजूंना योग्य ते डिसिजन देऊन देत असतो. थर्ड अंपायरकडे डिसिजन गेलेला आहे. थर्ड अंपायर आपण पाहतोय प्रशांतजी बांदेवडेकर सर आहेत. dreamcricket.inच्या टेक्निकल टीम समवेत ते थर्ड अंपायरचं डिसिजन धावचित आहे की नाही हे चेक करतील. निश्चितपणे पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्त होईल. परंतु टेनिस क्रिकेट ग्रामीण क्रिकेट आपण बघतो तिथे ना खूप मोठ्या अंशी प्रत्येक गोष्टीमध्ये इम्प्रोव्हायझेशन आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे गोलंदाजीमध्ये विविध अशी शैली पाहायला मिळते. फलंदाजीमध्ये सुद्धा विविध अशी शैली जसे की स्टंपच्या मागे जाऊन आक्रमक फटके खेळणे, सुपरा शॉट सारखा प्रकार आपल्याला येत असताना पाहायला मिळाला. आणि अंपायरमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारची अंपायरिंग पाहिली. गोट्या अंपायर मध्यंतरी खूप फेमस झाले होते की ते डान्स करून अंपायरिंग करायचे. असं विविध आणि इम्प्रोव्हायझेशन आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने पाहायला मिळालं. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण खेळतो त्याचसाठी. क्रिकेटचा खेळ हा खेळत असता असता आपलं त्याच्यामधून मनोरंजन सुद्धा व्हायचं. कारण की आपल्याकडे सुट्टीचा दिवस फक्त एकच असतो. मरत असतो कामगार कामाला जाऊन 5 दिवस 6 दिवस, परंतु आपल्या आयुष्यामध्ये विरंगुळासाठी एखादाच दिवस असतो आणि तोच आपण क्रिकेटसाठी देत असतोय. नक्कीच थर्ड अंपायरकडे डिसिजन गेलाय. अत्यंत असं वाटतंय की क्लोज कॉल असणार आहे. भरपूर असा क्लोज कॉल असणार आहे. नॉट आउट, NOT, नॉट आउट. लेग बायची ही एक धाव आपण पाहतोय. धावसंख्येत एकनी बदलाव पाहायला मिळेल. 38 धावा +1 अशी 39 धावा. जितेंद्र पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असणार आहेत. समोर आहेत सौरभ यांना कितपत आपण थांबवाल? सौरभ थांबणार नाही आता, कारण चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि आता मात्र मित्रांनो खऱ्या अर्थानं नॅचरल गेम सौरभ पाटील धामणपाडा याचा या मैदानावरती सर्व रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार. गाडी जर तुम्ही घेऊन आलात ना तर ती पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवर चालवता येतच नसते. ती टॉप गिअरलाच चालते आणि असाच टॉप गिअरमध्ये आता फलंदाजी करत असताना आपल्याला सौरभ पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त फटका सौरभच्या बॅटमधून. तरी सुद्धा आता थोडासा स्ट्रगल करत असताना दिसतोय सौरभ.
लाऊड अपील, लाऊड शाऊट पाहायला मिळाला. गोलंदाजी करत असताना जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून तिखा बाउन्स, अनप्लेएबल, अनबीटेबल असा पाहायला मिळाला. तो बाउन्सर, चांगला विकेटचा वापर पाहायला मिळाला. तो जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. पुढच्या बॉलवरती काय होईल? 5वा बॉल येतोय जितेंद्र पाटील यांचा सौरभ यांच्यासाठी. यावेळी नाही थांबला. आजच्या दिवसातील मित्रांनो भरपूर असा लांब षटकार जातोय. सौरभ पाटील इज ऑन अ फायर. डीजे षटकार आलाय. 6 धावा, 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मित्रांनो सौरभ असा फलंदाज आहे ना, मगाशी जी सरकिरी 1 मिनिट थोडी दुरुस्ती होते स्कोर कार्ड वरती, दुरुस्ती होते सांगतो. सौरभ असा मित्रांनो फलंदाज आहे ना, जे 15-20 वर्षापूर्वी खन्नाचे बॉल वगैरे वापरायचे त्यावेळी जे फलंदाज षटकार मारायचे ना, त्यापैकी एक फलंदाज आहे. 50 धावा. आता वेळी जर पाहायला गेलात ना तर एकच धाव, परंतु एका धावेनं स्ट्राईक देखील रोटेट केली. स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवताना आपण पाहतोय धावसंख्येत एकनी बदलाव होताना आपण पाहू शकाल. एक्कावन्न धावा. आणखी एक षटकार आणि अर्थातच चौथ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. आणि चौथ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा आपण पाहतोय धावफलकावरती 57 धावा. इथे आपण पाहिलं, आपण चर्चा करत होतो सौरभ नावाच्या एका झंझावाताची. सौरभ शो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या बाजूला आपण दुर्लक्ष केलं असं वाटू लागले. कारण की ओमकार सुद्धा म्हणतोय मी सुद्धा मैदानामध्ये आहे, माझ्याही नावाचा झंझावात चालूच राहणार आहे, माझाही शो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि ओमकार नावाचा शो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. एक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारलेला एक झणझणीत षटकार सुद्धा ओमकारच्या बॅटमधून दिसलाय. आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूला धडाके बंद फलंदाजी चालू असताना धावसंख्येने 50 किंवाच गाठली कल्पेश. नाही, ज्या पद्धतीने ही बॅटिंग ऑर्डर आज उतरली गेली ना, ओमकार शेलके देखील काही पहिल्या दिवसात ना सलामीसाठी आपण पाहिलं होतं, परंतु आज ओमकार शेलके यांना देखील राखून ठेवलं होतं. त्यांना माहिती होतं की आपल्याला शेवटच्या षटकांमध्ये धावांची गरज लागणार आहे. त्यासाठी हे दोन्ही फलंदाज जर पाहायला गेला तर 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती आले. आणि जर पाहायला गेलं ना तर अक्षरशः आता तोडफोड करताना आपण पाहतोय दोन्ही सलामीवीर. मग सुबोध धुमाल यांनी देखील चांगला स्टार्ट दिला होता, सुशांत पाटील यांनी देखील चांगला स्टार्ट दिला होता, चांगलं कार्य करून ते परतले आणि आता मैदानामध्ये तोडफोड करताना पाहतोय. शेवटचं षटक पंकज टिंगले. चेंडू उंच गेलाय, बराच असा उंच मिसजस्ट झालेला आहे क्षेत्ररक्षक. आणि येथे पाहतोय झेल मात्र सुटले. प्रयत्नांना मी तर 101% देणार आहे. थोडासा मागच्या दिशेने चेंडू झेलणं खूप कठीण असं. 1983चं वर्ल्ड कप आणि त्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देवने मागच्या दिशेला धावत धावत जात असताना घेतलेली झेल हा खूप चर्चेचा विषय तेव्हा सुद्धा ठरला. आणि आताचंही क्रिकेटमध्ये सुद्धा सातत्याने त्या गोष्टीची चर्चा केली जाते, कारण तो तितकाच कठीण झेल होता. आणि तो झेल टिपल्यानंतर मात्र भारताने सर्वप्रथम 1983चं वर्ल्ड कपचं जेतेपद पटकावलं होतं. आणि अशाच रीतीने पुन्हा एकदा सौरभ शो षटकार. वन साइड ते आपण पाहतोय 65चा आकडा पार केलेला आहे किट्टू 11 या संघाने. आता मात्र बेधुंद होणारी फटकेबाजी आपल्याला दिसणार आहे. इथे चांगला कमबॅक म्हणता येईल. इथे कट लागले आणि यष्टीरक्षकाने आपली भूमिका पार केली. सौरभ बाद होतोय.
हिरो आहे. खऱ्या अर्थानं हे क्रिकेटसाठीच गाणं लिहिलं गेलं, करण अंबालासाठी, माझी माहिती चुकीची नसेल तर. आणि हे टेनिस क्रिकेटमधून उदयास येणाऱ्या अशा मोठ्या मोठ्या खेळाडूंसाठी सुद्धा हल्ली गाणं रचले जातात. त्यापैकी एक हे गाणं वन साईड हिरो आहे, करण अंबालासाठी वापरलं गेलं. तर परंतु इथे आपण हे सौरभसाठी सुद्धा वापरण्यात येऊ शकते, कारण की त्याची तितकीच धमाकेदार खेळी आपल्याला सौरभच्या बॅटिंगने पाहायला मिळाली. 65 धावसंख्या धावफलकावर आता आपण पाहतो. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. आणि अशा वेळी समोरला 1-2 पावले पुढे आला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार आहे लॉंग ऑफ रिझन मधून, आणि अशाच रीतीने फलंदाज बाद परतणाऱ्या पावलांनी बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज आलेला आहे पार्थ, शेवटचा 2 चेंडूंचा सामना करण्यासाठी. 75 चौकार झालेत, 154 षटकार झालेले आहेत या स्पर्धेच्या दरम्यान. आता मात्र क्या बात है, क्या बात है, क्लीन बोल्ड, त्रिफळा उडवत असताना फलंदाज बाद. तीन चेंडूंमध्ये लगातार 3 विकेट पंकज टेंगळे हा कारनामा करून दाखवते. शेवटचा चेंडू असेल, 4थी विकेट येईल का यासाठी पाहायचं आहे. परंतु योगेश स्ट्राईककडे, योगेशसाठी हा पाहतोय आपण. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाता जाता थांबलाय, परंतु लेग बाईच्या स्वरूपातून 1 धाव इथे बनणार आहे. अशा रीतीने धावसंख्या आपण पाहतोय ना, तर 5 षटकं समाप्त झाल्यानंतर दरम्यान 66 चा आकडा पार केलेला आहे. तो किट्टू 11 या संघाने अर्थातच जिंकण्यासाठी 67 धावांचा आव्हान धनवीन स्पोर्ट्स या संघासाठी असणार आहे. चला पुढच्या मॅचचा टॉस साठी यायचं आहे. श्लोक 11 आणि साई वरद अर्थ मूवर्स टॉस साठी यायचं आहे. श्लोक 11 आणि साई वरद अर्थ मूवर्स, म्हणजे एका बाजूनं विराज पाटील आणि दुसऱ्या बाजूनं ओमकार पाटील इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. साई वरद अर्थ मूवर्स आणि आलेत, विराज आलेत आणि दुसऱ्या बाजूनं ओमकार पाटील त्यांना फाईट करताना दिसतील. सुपर 8 ची मित्रांनो शेवटची लढत. एका बाजूने पाहतोय साई वरद अर्थ मूवर्स विराज पाटील, दुसऱ्या बाजूने पाहतोय श्लोक 11 ओमकार पाटील. आणि मित्रांनो आज खऱ्या अर्थानं या लढतीवरती नजरा लागल्या असणार, कारण दोन्ही एकाच संघातील खेळाडू आहेत, श्रीराम कमलपाडा संघातील. आणि आज मात्र हेच मित्र आज मात्र आपल्या एकमेकांच्या विरोधात खेळ करताना दिसतील, कारण असोसिएशन प्रीमियर लीगचं हे पर्व आहे. सुपर 8 ची लढत आहे, अति महत्वाची लढत असणार आहे. आम्ही टॉस करतोय. आपल्या सोबत असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अतुल दादा आहेत. हेड इज द कॉल फ्रॉम विराज इज द हेड. विराट टॉस जिंकलाय.
आता मात्र खऱ्या अर्थानं सर्व रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या लागतील या लढतीकडं, कारण दोन्ही खेळाडू कशा पद्धतीने खेळ करतात हे सर्वांना माहिती आहे. प्रत्येकाचा खेळ आपण एकाच विकेटवरती आपण प्रॅक्टिस करतो, एकाच संघात खेळ प्रॅक्टिस करताय, खेळताय. टॉस जिंकलाय, दुपारचं सत्र आहे, 5 षटकांची लढत, अत्यंत महत्वाची लढत. काय निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आपण. खूप सारा चांगला खेळ आपण गेल्या 2 दिवसापासून प्रत्येक संघानं पाहिला आहे. समोरील संघ देखील तेवढाच चांगला संघ आहे, त्यांच्या संघात देखील चांगले गोलंदाज आहे. किती धावांपर्यंत या फिल्डिंग घेतल्यानंतर आपण समोरील संघाला रोखू शकताय? त्यांचे तर गोलंदाज चांगले आहेत, त्याच्यामुळे त्यांना रन कशावर कमी होतील त्याच्याकडे प्रयत्न करू. नक्कीच काल, कारण प्रणय टेंगले यांनी काल मेडन षटक देखील चांगला आहे टाकला आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हटलं की ज्या कमीत कमी धावांपर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न कराल. परंतु आज विराज एकच विचारेल की आज गेल्या 3 दिवसाचा खेळ पाहता या आयोजन आणि हे इथं या मैदानावर मॅचेस खेळायला कसं वाटलं? खूप छान. नक्कीच खूप छान होते. हे अर्थातच विराज पाटील होते, त्यांनी टॉस जिंकलाय. आता आपल्यासोबत ओमकार पाटील आहेत. मित्रांनो, ओमकार, जर टॉस जिंकला असता आपला काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु आपल्या वाट्याला फलंदाजी आलेल्या किती धावापर्यंत आपण मजल मारू शकता जेणेकरून विराज सारख्या फलंदाजाला होता येईल? 50-60 मारायचा प्रयत्न करू. 50-60 धावा मारण्याचा प्रयत्न कराल, परंतु दुपारच्या सत्राने 50-60 धावा पुष्कळ होतील का? बॅटिंगचा विचार केला तर बाजूनं दुपारच्या सत्रात जास्तीत जास्त धावा होताना आपण पाहतोय. होतील आमच्याकडे बॉलर पण तसे आहेत. नक्कीच 60 धावांपर्यंत मजलदारीचा प्रयत्न होत आहे. पाहतोय मित्रांनो, दोन्ही संघ सज्ज झाले सुपर 8च्या लढतीसाठी. दोघांना देखील ऑल द बेस्ट असणार आहे. दोन्ही एकाच संघातील खेळाडू आहेत मित्रांनो. ग्रामीण संघासाठी श्रीराम कमलपाडा संघासाठी खेळतात. मात्र आज सुपर 8च्या लढतीमध्ये असोसिएट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज मात्र सुपर 8च्या लढतीत एकमेकांसमोर खेळणार आहे. टॉस जिंकला मित्रांनो या सुपर 8च्या लढतीमध्ये विराज पाटील यांनी साई वरद अर्थ मोहम्मद संघासाठी, आणि त्यांनी मात्र इन्व्हाइट केले फलंदाजीसाठी श्लोक 11 संघाला. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद कल्पेश. दुसऱ्या सत्राचा सामना चालू होणार आहे. पंचांकडून हिरवा सिग्नल आमच्यापर्यंत सुपूर्त झालेला आहे. दरम्यान 30 चेंडूंचा सामना करत असताना 37 धावांची खेळी करावी लागणार आहे. दरम्यान इथे पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये छोटासा डॉगी आणि त्याला बाहेर घेऊन जात असताना, म्हणजे क्रिकेटचा खेळ असा आहे ना की तो कोणालाही चुकलेला नाही, हुकलेला नाही, आणि अशाच रीतीने हे प्राणी सुद्धा क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी मैदानामध्ये येत असताना दिसतात. आणि अशा घटना घडतात ना, कधी कधी माशांचा थवा, मधमाशांचा थवा सुद्धा मैदानावर येतो, साप सुद्धा मैदानामध्ये आलेले पाहायला मिळालेत. म्हणजे असा क्रिकेटचा खेळ आहे. मैदान भव्य दिव्य असतो आणि अशाच रीतीने पहिला चेंडू टाकला जाणार आहे. इथे पहिला चेंडू ड्राईव्ह करत असताना झेल सुटलाय. ह्या गोष्टीबद्दल थोडं जास्त विश्लेषण करावं लागणार आहे कल्पेश, कारण की सुरुवातीपासून सुपर 8चा थरा जसा सुरू झालाय ना, तिथे प्रत्येक संघाने सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये जेव्हा जेव्हा फलंदाजाला बाद करण्याची संधी झाली ना, ती सोडलेली आहे. कोणीच झेल घेताना मला दिसला नाही. पहिले 3 सामने झाले, हा तिसरा सामना चालू आहे. प्रत्येकाने संधी सोडलेली आहे आणि अशाच रीतीने सौरभ पुढला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मनगटाच्या सहाय्याने खेळून काढलेला फटका. चेंडू मैदानाच्या आतमध्येच आहे, दचकवतोय. शेवटच्या क्षणी डाईव्ह करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया खेळपट्टीकडे. धावा धावून काढलेल्या आहेत त्या तब्बल 2 धावा. या 2 धावेनेशी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 या आकड्यांवरती. अशा प्रकारे सुरुवात तर आरामातरित्या करत असताना पाहायला मिळाले. पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने बहुतांश क्षेत्ररक्षक आपल्याला मैदानाच्या 30 यार्ड्स घेऱ्यामध्ये असताना पाहायला मिळत आहेत. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, स्क्वेअर लेगला एक दिसतोय, मिड विकेट रिझनमध्ये आहे, मिड ऑन रिझनमध्ये आहे. अशा रीतीचं आतलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एक काऊ कॉर्नर रिझनमध्ये, लॉंग ऑफ रिझनमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेलं आहे. आणि अशा क्षेत्ररक्षकांमध्ये असताना सुद्धा आता फटकेबाजी कुठल्या बाजूला करायची? पहिला घेरा जो आहे 30 यार्ड सर्कलचा, तो जर आपण पार केला ना, तर नंतर मात्र धावसंख्या ही मोठ्या प्रमाणात आपण रचू शकतो, मोठे फटके मारू शकतो. हे मात्र मनोबल आणि मनात इच्छा घेऊन हे मात्र 2 खेळाडू खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. रोशन मात्रे एका बाजूला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला पंकज टेंगळे नावाचा झंझावात सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे पाहायचं आहे पुढल्या चेंडूमध्ये काय घडणार, काय बिघडणार. आडव्या बॅटने खेळून काढलेला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून एक टप्पा घेत चेंडू होतोय सीमा पार. हा येतोय 4 धावांचा चौकार.
जबरदस्त एक चौकार पाहिला. आपण म्हणत होतो की पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक संधी असते फलंदाजांना फटकेबाजी करण्याची, आणि इथेच पुढल्या चेंडूसाठी अगदी दिमागेतीने केलेला चेंडू, जोरदार अपील यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. ती अपील मात्र पंचांनी उचलून धरलेली नाही आहे. अशाच वेळी चौथा चेंडूचा सुद्धा सांगता झाले. 4 चेंडूनंतर धावफलकावर धावा पाहिल्या तर 7 धावा बनलेल्या आहेत. टार्गेट आपण एकत्रितपणे केलं ना तर 67 धावांचं भलं मोठं टार्गेट. इथे मात्र झेल होणार आहे, इथे झेल होणार आहे आणि फलंदाज फेल होणार आहे. विकेट. या आधीच्या चेंडूवर विकेटसाठी अपील करण्यात आली होती. त्याच पद्धतीचा चेंडू टाकला. सौरभ यांनी ओळखलं की आलेला फलंदाज आहे तो अशा पद्धतीच्या चेंडूवर खेळण्यासाठी धडपड करत आहे, तर त्याला अशाच वेळी बाद करू शकतो. तेव्हा पुन्हा एकदा सेम टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले सौरभ, आणि अशातच पहिली विकेट, पहिला हादरा पडत असताना पाहायला मिळतोय आपल्याला धनवीन स्पोर्ट्स या संघाच्या खात्यामध्ये. 7 धावा बनल्यात आणि 1 विकेट सुद्धा. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सौरभ येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सौरभची एकंदरीत गोलंदाजी आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर 4 आले, तदनंतर डॉट आणि विकेट. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिड ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणाने योगेश तिथे होते आणि त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण आले, आणि अशाच रीतीने धावसंख्या इथे स्थिर होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे अर्थात एका षटकाचा खेळ इथे संपलाय मित्रांनो. एका षटकानंतर धावा पाहिल्यात तर 7 धावा बनलेल्या आहेत एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. आता आपण चर्चा करू शकतो, भाकीतं वर्तवू शकतो. 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4 षटकांमध्ये तब्बल 60 धावा बनवायच्या आहेत. सरासरी काढली ना तर गणितामध्ये कच्चा असणारा सुद्धा सांगू शकतो की प्रत्येक षटकामागे 15 धावा बनवायला लागतील, आणि त्या बनवण्यासाठी मैदानामध्ये निश्चित दिसतोय आपल्याला लाभेश पाटील आहे आणि रोशन म्हात्रे आहे. लाभेश पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली कामगिरी लाभेशच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला होत असताना पाहायला मिळाली. रोशन म्हात्रे यांनी सुद्धा तशाच प्रकारची कामगिरी करून दाखवले, परंतु आता पुन्हा एकदा त्या कामगिरीचं पुनरावृत्ती करण्याची मैदानाच्या आतमध्ये गरज निर्माण होत असताना गोलंदाजीसाठी आलेला आहे तो योगेश आलेत, एक्स आर्मीमॅन योगेश. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना आपण पाहू शकतो जिंकण्यासाठी येणाऱ्या 24 बॉलमध्ये 60 धावांची गरज असणार आहे. रोशन ऑन स्ट्राईक. रोशन यावेळी स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न पाहतोय, परंतु पहिल्याच बॉलवरती आपल्या संघाला विकेट मिळवून देतात एक्स आर्मीमॅन योगेश. मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय चेतन मैदानामध्ये दाखल झालेत. चेतन पाटील, योगेश आपल्या संघाला पहिलेच यश पहिल्या बॉलमध्ये मिळवून देतात. धावांचा पाठलाग करत असताना आता इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. लोवर फुल टॉस ऑफ ड्राईव्हचा हा फटका पाहतोय. मिड ऑफला बॉल फील्ड केला जातोय. एकच धाव कंप्लीट केली गेली, आणि इथून जर पाहायला गेला तर दुसऱ्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या 2 बॉल डिलिव्हर करत असताना योगेश यांची आपण पाहिली. ती टीम किट्टू 11 संघासाठी यावेळी पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करायचा प्रयत्न. लॉंगॉनच्या क्षेत्रात बॉल फील्ड केला जातो. 1 धाव कंप्लीट, आणि बघता बघता अशातच 2 धावा घेण्याच्या नादात जर पाहायला गेलात ना तर आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सहजरित्या लाभेश मात्र परतले गेलेत. लाभेश यांना मात्र मैदानावरती आता राहणं गरजेचं असणार आहे, कारण रोशन मैदानाच्या बाहेर बाद झालेत, आणि इथून जर पाहायला गेलात ना तर लाभेश मैदानाच्या आतमध्ये थांबतात, तर मात्र लाभेश यांच्या बॅटमधून टीम धनवीन स्पोर्ट्स या संघासाठी जास्तीत जास्त धावा मिळवताना आपण पाहू शकतोय. अर्थातच धनवीन स्पोर्ट्स संघाने देखील चांगला पद्धतीचा 2 दिवसामध्ये खेळ केला आहे. आज दिवशी या देखील मॅचमध्ये तशाच प्रकारच्या अपेक्षा असणार आहेत. यावेळी मिनी हेलिकॉप्टर पाहतोय,
परंतु हा हेलिकॉप्टर मात्र मैदानाच्या बाहेर उडताना दिसला नाही आणि अशातच मात्र आणखी एक विकेट चेतन पाटील बॅक टू द डगआउट. आणखी एक विकेट पडली. 9 धावा जिथं धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. आकाश यांच्या हातामध्ये देखील ताकद आहे फटके मारण्याची. परफेक्ट ब्लॉक 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 केलं गेलं. कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही. सन्मान दिला. सन्मानजनक डिलिव्हर केलेला हा बॉल पाहतोय. व्हॉलंटियर्स पॉइंट पॉइंट त्याला बाहेर काढा. पॉइंट त्याला बाहेर काढ. तुझ्या पायाखाली आहे त्याला. नाही ओके. पुढचा बॉल योगेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असणार आहे. यावेळी कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न पाहतोय. चूक झाली. लगेचच आकाश पाटील एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु लगेच आपल्या क्रीजमध्ये परतले गेले. कारण ही धाव घेणं धोका पत्करावा लागला असता तो आकाश पाटील यांना. कारण इथून जर पाहायला गेलात ना तर धावसंख्येचा विचार करायला गेला ना 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकाचा विचार करता फक्त आणि फक्त 90 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अत्यंत क्रुशल इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं ते योगेश यांचं टीम किट्टू 11 संघासाठी 2 धावा खर्च केल्या आणि अतिमहत्वाच्या 2 विकेट आपल्या नावावरती देखील करताना आपण पाहिलं ते योगेश यांना. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपण सौरभ पाटील धामणपाडा याला गोलंदाजी करताना पाहू. तोडफोड करणारी फलंदाजी प्रथमतः आपल्या संघासाठी केली आणि अशाच जोरावर त्यांनी 66 धावा आपल्या संघासाठी उभारून दिल्या आणि 67 धावांसाठी मैदानात डिफीट करायला उतरल्यानंतर मात्र पहिल्या 2 षटकात आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये आपण 7 धावा खर्च करताना सौरभ पाटील यांना पाहिलं होतं आणि दुसऱ्या षटकात कमालीचा कमबॅक पाहिला तर योगेश यांच्या माध्यमातून टीम किट्टू 11 संघासाठी. आणि इथूनच जर पाहायला गेला तर संपूर्णपणे बॅकफुटवर वाहतोय. परंतु उर्वरित 3 षटकांचा खेळ आहे आणि तब्बल जर पाहायला गेलात ना तर जवळजवळ 19च्या आस्किंग रेटनं 58 धावा बनवायच्या आहेत. 19.33चा रिक्वायर्ड रेट असणार आहे. लाभेश असणार आहेत स्ट्राईक एंडवरती. लाभेश ऑन साईडला पुल करायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअरल्या क्षेत्रात एकच धाव मिळेल. एका धावेने जास्त प्रेशर टीम किट्टू 11 संघावरती आपण टाकू शकणार नाही. यात जर 19-20 धावांचा जर आपल्याला जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो जर कंप्लीट करायचा असणार आहे तर आपल्याला कमीत कमी प्रति षटक 2 ते 3 षटकार मारणं गरजेचं असणार आहे. तरच हा रन रेट कुठेतरी कमी होऊ शकतोय. यावेळी मोठा फटका आहे परंतु सुशांत बघा सर्वस्व आपलं स्ट्रेच करत असताना मात्र हा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला परंतु अखेरीस बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. धावांनी स्कोर कार्ड वाढताना दिसेल. इथून अशाच पद्धतीने फलंदाजी करणं आकाश पाटील असतील आणि लाभेश असतील यांना करणं गरजेचं असणार आहे. कारण विचार करायला गेला असं 67 धावा फार मोठी धावसंख्या आहे जी आपल्याला चेस करायची आहे आणि त्यासाठी मात्र हा चेस मास्टर मात्र मैदानामध्ये रोखोक ठोकतोय. दुसरा षटकार
सुरुवात केली, 2 लागोपाठचे षटकार आले. आता या सुरुवातीला मात्र शेवटपर्यंत घेऊन जावं लागणार आहे ते लाभेश यांना टीम धर्मीन स्पोर्ट्स संघासाठी. धावसंख्येत बदलाव पाहतोय. धावसंख्या आता कुठेतरी आकार घ्यायला लागली. 22 धावा, जिथं 3 विकेट मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय टीम धर्मीन स्पोर्ट्स संघाचा. पुढचा बॉल, यावेळी वेग वाढवायच्या नादात जर पाहायला गेला तर वाईट +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. धावसंख्येत दोन्ही बदलाव, धावसंख्या जाऊन पोहोचते 24च्या घरात. तिसरा षटकार मारतील का लाभेश? तर त्याच एका उद्देशानं मैदानामध्ये उतरलेत फलंदाजीसाठी. आतापर्यंत 4 बॉल आणि 13 धावा लाभेश यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपण टीम धनवीन स्पोर्ट्स संघासाठी पाहिल्यात. इथून जास्तीत जास्त धावा जर बनवायच्या असतील तर लाभेश यांना मैदानामध्ये थांबणं गरजेचं असणार आहे. तशा पद्धतीचा खेळ करण्यासाठी जाणले जातात. स्लोवर पद्धतीचा बॉल यावेळी पाहायला मिळाला. या अगोदरचा अति वेगवान फेकलेला बॉल वाईट बॉल आपण पाहिला होता आणि तदनंतरचा स्लोवरचा बॉल बॅटची इनर एज लागल्यानंतर पॅडवरती आदळतोय आणि अशातच पाहायला गेला तर हा अखेरीस डॉट बॉल आलाय. आता जर पाहायला गेला तर राऊंड विकेट आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शेवटची 2 बॉल शिल्लक असताना 24 धावा झाल्यात धावफलकावरती. पुन्हा एकदा वेग वाढवायचा होता. डाऊन द लेग साईड, इट्स वाईट बॉल. अंपायर दोन्ही आपल्या हात मात्र फैलावत सांगतात की हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड होते. आणखी एक अतिरिक्त धाव आपण ऍड करतोय. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथं पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर लेग कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सौरभ पाटील यांच्या माध्यमातून. ज्यावेळी ओव्हर द विकेट गोलंदाजी करत होते त्यावेळी अँगल क्रिएट होत होता. ज्यावेळी विकेटवरती मारण्याचा प्रयत्न सौरभ पाटील यांच्या माध्यमातून पाहिला, लागोपाठचे 2 षटकार आपण पाहिले होते. लगेचच ते जाणला आणि लेग कट करत असताना शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि अशातच 2 बॉल लागोपाठचे डॉट आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न पाहतोय कावकरनं रिजन मधून. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर दी बॉन्ड लाईन. मैदानाच्या बाहेर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा विचार करता 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिथं 67 धावांचा पाठलाग करतोय. मैदानामध्ये दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्रामध्ये ड्रिंक ब्रेक होतोय. तोपर्यंत ऐकूया द DJCR. बारा बॉल 38 धावांची गरज असताना पुन्हा एकदा षटकाला सुरुवात झाली. इथं गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस यांना आपण पाहतोय. तेजस आता समीकरण बदललं. 12 बॉल 37 धावा. आकाश पाटील आणि लाभेश अशी जोडी मैदानावरती खेळ करते धनवीन स्पोर्ट्स संघासाठी. आकाश पाटील यांच्या बॅट मधून वाचला जातोय बराचसा लांब चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धावा.
धावसंख्येत बदलाव पाहायला मिळेल पुढच्या षटकामध्ये. आवाज असेल सचिन पाटील यांचा. धावसंख्या होते 36 आणि आपण बघतो की 3 गडी तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. धनवीन स्पोर्टचा आकाश आपण बघतोय छान छान फ्लो मध्ये आहे आणि नक्कीच त्याला आक्रमण करावं लागेल. गोलंदाजाच्या मानसिकतेवर आघात करावा लागेल. आता पुन्हा एकदा गोलंदाजाकडे देखील कमबॅक करण्याची संधी आणि पुढील चेंडू डीप लॉंग ऑनच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. प्रखर सूर्याच्या किरणांसमोर लखलखीत प्रकाश पडावा आणि खुद्द सूर्यानेही सलाम करावा असा चेंडूला आसमान दाखवणारा हा असेल षटकार. धावसंख्या आपण बघतोय एकदम सहानी वाटते. धावसंख्या होती ती 42. आकाश मात्र छान फॉर्मात आहे. पुढील चेंडू हा देखील चेंडू जातोय काउ कॉर्नर रिझनच्या वरून सीमा पार षटकार. धावसंख्या झाली ती 48. आपण बघतोय की आकाश खऱ्या अर्थानं आकाशाला गवसणी घालणारे फटके मारतोय. आकाश ऑन फायर. षटकारांची मात्र इथे हॅट्रिक पूर्ण होते आणि खऱ्या अर्थानं लवकरात लवकर सामना संपवण्याची सूत्र ज्याने आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं संघर्षाची वाद त्यांनी मनामध्ये पेटवलेली आहे. यशाचा ज्वालाग्नी उराशी बाळगून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. हा मात्र नक्कीच आउटसाइड द ऑप्शन पंचांकडून दंडित केले जाते. गोलंदाजाला स्वैर चेंडू धावफलकामध्ये जोडली जाते आणि धावसंख्या मात्र इथे होते ती अर्धशतक. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धनवीर स्पोर्ट आपल्या विजयाची 50. 9 चेंडू आणि 17 धावांची गरज. म्हणजे आपण बघितलं तर 2 मोठे फटके जर सीमा पार गेले तर मात्र चेंडू आणि धावांचं समीकरण बदलेल. पुढील चेंडू जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. चेंडू जातोय सीमा पार. इथे मात्र टाळ्यांच्या गजरामध्ये खेळाडूचं अभिनंदन केलं जात आहे. खऱ्या अर्थानं आपण बघतोय की उत्साहामध्ये आकाशाच्या बॅटमधून अजून एक षटकार येतोय. सामना करतोय आणि 24 धावांची तुफानी खेळी करतोय. तो आकाश आपल्या संघाला विजयाची घोडदौड पुढे नेण्यासाठी सज्ज होतोय. नक्कीच गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक त्याच्या मानसिकतेवर आघात करतोय. इथे मात्र नक्कीच कमबॅक करावे लागेल ते किट्टू 11 संघाला. आता किट्टू 11 संघ कशा पद्धतीने कमबॅक करतोय, कशा पद्धतीने गोलंदाज आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करून आणतोय ते मात्र बघणं औत्सुक्याचं ठरेल. पुन्हा एकदा आपण बघतोय सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज मात्र नक्कीच धास्तावलेला आहे परंतु कमबॅक करण्याची त्याच्यामध्ये संधी आहे, कुवत आहे, क्षमता आहे. फक्त त्या कुवतीला जागावं लागेल, ती क्षमता सिद्ध करावी लागेल. पुढील चेंडू घेऊन हा मात्र नक्की स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. नक्कीच थोडंसं हायचं वाटलं असेल ते गोलंदाजाला आणि गोलंदाज मात्र येतो तेजस. त्याला तेजस्वीपणे गोलंदाजी करावी लागेल. 4 षटकार जरी खाल्ले असलेच तरी हरकत नाही परंतु हा विजयाचा आडसर जो तुझ्या समोर उभा आहे आकाश नावाचा त्याला मात्र दूर करावा लागेल. पुढील चेंडू घेऊन हा मात्र ऑफ आणि मिडलवरचा चेंडू खेळून काढतोय तो. पुन्हा एकदा काउ कॉर्नर रिझन मध्ये एक धाव तर पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे. नक्कीच इथं धोका पत्करायचा नाही आहे. शेवटचे 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज.
6 चेंडू आणि 10 धावांची गरज. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय तो आकाश. नक्कीच तो आकाशाला गवसणी घालणारेच फटके मारलेत आणि आपल्या संघाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न ज्याच्या बॅटमधून झाला तो आकाश आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा स्ट्राईक. आकाश आणि लाभेची जोडी आपण मैदानामध्ये विजयाची घोडदौड तर चालू आहे. धनवीन स्पोर्ट्सची खऱ्या अर्थानं त्यांच्या संघाचं नाव देखील तसंच आहे. आठ चेंडूंवर तब्बल 25 धावांची नाबाद खेळी करतोय तो आकाश आणि नक्कीच आता ओंकार याच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलेला आहे. शेवटचे 6 चेंडू, शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. आता कशा पद्धतीने ओंकार 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाचं नाव, नक्कीच त्याला चमत्कार करावा लागेल. आपल्या संघावर असणारं विघ्न दूर करावं लागेल आणि विघ्न म्हणजे आपल्याला बघायला मिळते खऱ्या अर्थानं विजयामध्ये अडचण ठरलेला आकाश, याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवावं लागेल. नक्कीच ओंकारकडे ते गुणवत्ता आहे, ती कुशलता आहे, ती क्षमता आहे. क्षमता मात्र मित्र तुला सिद्ध करावी लागणार आहे. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. कशा पद्धतीने रंग भरतोय तो आकाश. पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा फटका मारतोय का हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. ओंकाराचा पहिला चेंडू. इथे मात्र आपण बघतो की बॅटची एज घेऊन जातोय यष्टी रक्षकाच्या दस्तानामध्ये आणि पुढील काम मात्र यष्टी रक्षक करतोय. 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा. नक्कीच आपल्याला बघायला मिळतो की क्षणाक्षणाला उत्कंठ वाढवणारा हा सामना, क्षणाक्षणाला हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना. नक्कीच आकाश आपल्या कामगिरीने मात्र नक्कीच खुश असेल, परंतु ज्या पद्धतीने तो बाद झाला त्या पद्धतीने मात्र त्याला बाद होणं अपेक्षित नव्हतं. निराश मनाने, निराश नजरेने, परंतु टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या खेळाडूचं अभिनंदन करायचं आहे. चेंडूचा सामना केलाय तो केवळ आणि केवळ 9 आणि 25 धावांची आकाशाला गवसणी घालणारी खेळी मात्र आपल्या संघासाठी केलेली आहे. आता गेलेला फलंदाज आहे तो उमेश. नक्कीच उमेश कडून मोठ्या अपेक्षा असतील. 5 चेंडू आणि 10 धावा. चेंडू हातामध्ये आहे तो ओंकार याच्या. पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट मोर द विकेट मारा करतोय. निर्धाव स्वरूपामध्ये गती परिवर्तन करून फलंदाजाला मात्र कोड्यात टाकतोय आणि कोड्यात टाकलेल्या या प्रश्नाचं उत्तर मात्र उमेशकडे नाही आहे. 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. एक मोठा फटका नक्कीच सामन्याचं समीकरण बदलवू शकतोय. पुढील चेंडू घेऊन हा मात्र नक्कीच हलकाच खेळून काढतोय शॉर्ट स्क्वेअर रिजन मध्ये. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय मिडऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र घेतली जाते. इथे मात्र चेंडू आहे 3 आणि धावा पाहिजेत 9. म्हणजे एक मोठा फटका सीमा रेषेबाहेर धाडणं ही काळाची गरज आहे. आता मोठा फटका कोणाच्या बॅटमधून येणार? लाभेश आता स्ट्राईकला येतोय. ज्याच्या नावामध्ये लाभ आहे नक्कीच संघाला फायदा मिळवून देणार का? ज्याच्या नावाचा अर्थच प्रॉफिट होतोय तो मात्र धनवीर स्पोर्ट्स संघाला खऱ्या अर्थानं पुढच्या फेरीमध्ये नेईल का? आक्रमण करावं लागेल. गोलंदाजाच्या मस्तकावर दस्तक द्यावं लागेल. त्याला त्याच्या विचारांमध्ये बदल घडून आणावा लागेल. तरच खऱ्या अर्थानं जर त्याची मानसिकता ढासळली तर मात्र मोठा फटका जाऊ शकतोय. लाभेश स्ट्राईकला येतोय आणि ओंकार मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. गती परिवर्तन. चेंडू जाते डिप्लोमॉनच्या वरून सीमा पार येतोय खणखणीत षटकार. सांगतोय की 8 चेंडूंवर 23 धावांची नाबाद खेळी करतोय. आता मात्र हव्यात 2 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच आपल्याला बघायला मिळतं की गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाची जोड मिळणं गरजेचं आहे, परंतु गोलंदाज आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. हा मात्र चेंडू हवेमध्ये आहे. झेल होऊ शकतोय का? झेल बाद. कल्पेश मात्र इथे निर्णायक क्षणी बाद होऊन परततोय. खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळतं की किट्टू 11 पुन्हा एकदा परतावा करतोय या सामन्यामध्ये.
पुन्हा एकदा कमबॅक छान पद्धतीने करतोय. याला म्हणतात कमबॅक करणं, याला म्हणतात पुनरागमन करणं, याला म्हणतात स्वतःच्या नावाचं वलय प्राप्त करणं. समोरून आक्रमण होत असलं तरी प्रति आक्रमण करण्याची क्षमता, कुवत मी राखतो, मी जिद्दीने लढणार आहे, हे मात्र गोलंदाज अगदी ठासून सांगतोय फलंदाजाला. आणि फलंदाजाला मात्र झेल देऊन बाद करवतोय, आपल्या प्लॅनिंग यशस्वी ठरवतोय. इथे मात्र 1 चेंडू आणि 3 धावा. लाभेश मात्र 8 चेंडूंचा टिपला. कव्हर मध्ये जो खेळाडू तैनात होता बबलू, त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे आकाश पाटील कडून. 1 चेंडू आणि 3 धावा. आता आलेला फलंदाज जो आहे रितेश, नक्कीच रितेशाला एक विजय फटका मारावा लागेल. फुलटा स्वरूपाचा चेंडू हवेत आहे, चेल होत आहे का? इथे मात्र गमावलं जात आहे. धनवीर स्पोर्ट पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतं की पराभव त्यांच्या पदरी पडतोय. शेवटच्या चेंडूवर मात्र एका चेंडूत 3 धावा असताना चेंडू मात्र फुलटॉस स्वरूपाचा मिळाला होता, परंतु त्याचा खरपूस समाचार काही घेता आला नाही आहे. किट्टू 11 संघ मात्र नक्कीच विजयाची घोडदौड करतोय. दोन्ही संघांचं अभिनंदन आणि विजयी संघाला पुढील फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा.